युद्धामुळे कलिंगडची निर्यात बंद असल्यामुळे धाराशिवमधील कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलाय। वडगाव इथले शेतकरी उदयसिंह मुंडे यांनी आपल्या 2 एकरामध्ये बाहुबली जातीचं कलिंगड लावलं। हा प्लॉट काढणीला आलाय, मात्र व्यापारी लाल भडक कलिंगड ₹1.25 प्रति किलो दराने मागतायत। त्यामुळे 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करून देखील प्लॉटवरती रोटावेटर फिरवण्याच्या मानसिकतेमध्ये ते पोहोचलेले आहेत। कलिंगडच्या शेतामधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। पाहूयात। वजन कमी होत आहे। अमेरिका इराण युद्धानं महाराष्ट्रात शेतकरी होरपळतोय। कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिले। ही कलिंगडची शेती आपण पाहू शकतो। खरं तर हा काढणीला आलेला माल आहे। एव्हाना हा माल तोडून बाजारात जाऊन त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खिशात जाणं अपेक्षित होतं, मात्र युद्धाच्या परिस्थितीवर याचा बाजारभाव ढासळलाय आणि हा माल आता शेतातच पडू नये। खरं तरी व्यापारी ह्याला घ्यायला येत नाहीयेत। शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय त्यांच्या भावना आहेत? व्यापारी येईना झालेत का? काही नाही गेले सर। काय म्हणतात? काय म्हणते खपाना गेले माल म्हणतात युद्धामुळे भाव नाहीत म्हणाले, म्हणून काय करणार आहेत। ₹2 मागते, ते बी मोठा माल नेतात, बारका माल तिथेच ठेवतात, मग ते आम्हाला जनावराला खाऊ घालायला लागतो। किती खर्च केला होता? किती कष्ट घेतलं होतं ह्याला? आता काय काय 3-4 लाखाच्या आसपास झाला साहेब खर्च। भरपूर झाला खर्च, रातभर दिवसभर झटून अपेक्षा पाहिजे होत्या तेवढा भाव पण नाही सापडलेला, काहीच नाही। किती कसं कष्ट घेतलं होतं हे जगवायला आणायला? काय जगवायला आणायला रात्रीचा दिवस करून ह्याला फवारणी, ड्रेचिंग, औषधं ही 2-3 लाख रुपये खर्च झाला। 10-15 लाखाची अपेक्षा होती, पण तेवढं काय म्हणजे शासनानं काय लक्ष दिलं नाही। व्यापारी काही नात ₹2-1.5 किलो करण्यापेक्षा रोटर करून टाकावं। काय सरकारला सांगायचे? नुकसान भरपाई मिळावे, पहिलं कर्ज आहे ते माफ व्हावं ही अपेक्षा आहे आमची। या युद्धाच्या परिस्थितीच्या अफवेत व्यापारी सुद्धा कुठेतरी फायदा घेताना दिसत आहेत। बाजारात शहरामध्ये ₹100 विकणारं कलिंगड शेतातून अवघ्या ₹1.25 मागितलं जात आहे। शेतकरी हताश आहे। गरज आहे सरकारच्या लक्ष देण्याची, शेतकऱ्याला आधार देण्याची। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। आणि पुढची बातमी आहे धुळ्यामधून। धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। ग्राहकांना घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा हा विहित कालमर्यादेमध्ये न करणं आणि ग्राहकांची प्रतीक्षा यादी मोठी असल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी ओम गॅस एजन्सीच्या संचालकांना नोटीस बजावली आहे। त्याबरोबरच जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी संबंधित गॅस एजन्सीला भेट देत पाहणी देखील केली आहे। ढिसाळ नियोजन आणि सिलेंडर वाटपामध्ये होणारा विलंब यामुळे गॅस एजन्सीवरती जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई का करण्यात येऊ नये, त्याबरोबरच गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीकडे का पाठवू नये याचा खुलासा 30 मार्च म्हणजेच उद्यापर्यंत करावा, अशी नोटीस बजावण्यात आली आहे। तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे